मग तहसीलदाराचा असा कोणता आका आहे की जो तहसीलदाराला ह्या सगळ्या प्रकरणातून वाचवतोय आणि तहसीलदार शेतकऱ्याला त्रास देतोय? असा कोण आका ठरवलाय ह्या तहसीलदारांनी? आणि सर्वांना वाटतंय की वंजारी समाज खूप खुश आहे परळी तालुक्यात, पण वंजारी समाजावर काय अन्याय चालू आहे वंजाऱ्यांकडनंच हे सगळ्यांना कळायला पण पाहिजे ना. आज सकाळपासून मला जवळपास 50 मराठा समाजांचे फोन आले की साहेब वंजारी समाजाचे आहेत तुम्ही, तुमच्यावर असा अन्याय चालू आहे का? आज त्यांना पण कळतंय. आज माझी मनोज दादा जरांगे यांना सुद्धा विनंती आहे, साहेब वंजारी समाजावर पण किती अन्याय होतोय, याच्यामध्ये तुम्ही वंजारी समाजामध्ये सुद्धा मनोजदादांनी लक्ष घालावं आणि वंजारी समाजाला सुद्धा न्याय भेटवून द्यावा मनोजदादांनी. जो 2 वर्षापासून अन्याय होतोय तहसीलदारांकडून, जो 2 वर्षापासून माझ्यावर अन्याय केला जातोय, ते अन्याय हे सर्व गावकरी सर्व गावातले माणसं पाहतात. त्याच्यामुळे त्यांनी ही ठाम भूमिका घेतलेली आहे माझ्या पाठीशी उभा राहण्याची. पोलीस कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू. पोलीस कर्मचारी यांना मी सांगितलं की मी 2024ला तुमच्याकडे अर्ज केला होता माझा रस्ता अडवला म्हणून. त्यावरती तुम्ही पहिले गुन्हा दाखल करा, नंतर माझ्यावरती गुन्हा दाखल करा. त्याच्यावरनं पोलीस अधिकारी यांना लक्षात आलं की आपण असं काही करू शकत नाहीत. त्याच्यानंतर मग महसूल प्रशासन आलं. महसूल प्रशासन असं म्हणतंय की तुमचा 10 तारखेला रस्ता काढून देऊ. 10 तारखेला त्यांनी ब्राह्मणांकडनं मुहूर्त काढला माझ्या शेतरस्ता काढून देण्यासाठी. त्याच्यामुळे महसूल प्रशासनाला माझं आणखी सुद्धा म्हणणं आहे, माझा तो शेतरस्ता काढून द्यावा, नाहीतर मला जो कायदा तिकडे लागू आहे तोच ह्या शेतासाठी कायदा चालू करावा. सरळ जे आहे तहसीलदार यांचे मी तुम्हाला मागे पण सांगितलं, आता पण सांगतो, तहसीलदार यांचे ज्यांनी रस्ता अडवलाय, तहसीलदार व जे शेतकऱ्यांनी रस्ता अडवलाय हे अतिशय जवळचे नातेवाईक आहेत. तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक त्यांना अपील करता यावं, त्याच्यावरती स्टे भेटावं म्हणून हा आदेश 10 तारखेचा आदेश दिलेला आहे. कोणताही कोर्ट जर आदेश देतं तर ते आदेश त्या तारखेपासून लागू होतो, त्या वेळेपासून लागू होतो. मग तहसीलदार असे काय हत्तीच्या कानातून आलेत का की ते 10 तारखेच्या नंतर आदेश लागू करतात? एखाद्या शेतकऱ्याचं तहसीलदार साहेब एवढा तळतळाट लागल तुम्हाला लेकरं बाळ आहेत, आम्हाला लेकरं बाळ आहेत, त्या लेकरांना तरी तळतळाट घेऊ नका शेतकऱ्यांचा. जर माझा आजच्या आज रस्ता खुला करून दिला तर मी हा रस्ता खुला करून देईल, आणि आज जर माझा तो रस्ता खुला करून दिला नाही तर हा रस्ता मी जोपर्यंत तहसीलदार मला जसा आदेश दिलाय तसा आदेश ह्या शेतरस्त्या संदर्भात देणार नाही तोपर्यंत मी रस्ता खुला करणार नाही. मायबाप महसूल प्रशासनाला आणखी सुद्धा शेतकऱ्यांची क्यू येत नाही. महसूल मंत्री साहेब सांगतात की 48 तासामध्ये तहसीलदार रस्ता काढून देतील. 48 तास सोडून द्या, 2 वर्ष झालं तरी रस्ता भेटत नाही. बावनकुळे साहेब पण झोपा काढतायत, महसूल प्रशासन झोपा काढतंय, मुख्यमंत्री झोपा काढतायत. शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडे, नाही मागायचं कुणाकडे, हे शेतकऱ्याला आता समजत नाही. माननीय